नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 18 जानेवारीच्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याचा अभ्यास डिटेलमध्ये करणार आहोत. चला मग सुरुवात करूया आजच्या या लेक्चरला. तर पहिला आणि महत्त्वाचा असा प्रश्न असणार आहे आपल्या परीक्षेसाठी. तर प्रश्न असेल की नुकतेच झालेल्या महानगरपालिका निवडणूक 2026 मध्ये सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकलेल्या आहेत? आणि हा अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न आहे. कारण नुकतंच महानगरपालिका ज्या आहेत त्यांच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि त्यांचा आता नुकतंच निकाल सुद्धा लागलेला आहे. तर त्या दृष्टीनं हा प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे. तर ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, भारतीय जनता पार्टी अर्थात बीजेपी. हा नुकतंच जे काही महानगरपालिकांच्या निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. तर ही जी काही महानगरपालिकेची निवडणूक झालेली आहे ती महाराष्ट्रातील एकूण 29 महानगरपालिकांसाठी झालेली आहे मित्रांनो. ज्याचं मतदानाचा दिनांक होतं 15 जानेवारी आणि निकाल लागलेला आहे त्याच्यानंतरच्या दिवशी म्हणजे 16 जानेवारीला. यामध्ये एकूण जागा होत्या 2869. टोटल 29 महानगरपालिकांमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे भाजपा. याने राज्यातील 29 महानगरपालिकांपैकी 23 महानगरपालिकांमध्ये सर्वाधिक जागा या जिंकलेल्या आहेत. त्यासोबतच आपल्याला पक्षनिहाय नगरसेवकांची संख्या हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक निवडून आलेले आहेत. तर भाजपाचं जर बघितलं तर 1400 पेक्षाही जास्त नगरसेवक त्यांचे निवडून आलेले आहेत. शिंदे गट 397, काँग्रेसने 324 जागा जिंकलेल्या आहेत. राष्ट्रवादी अजित पवारांच्या 160 जागा जिंकलेल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाने 153 जागा, एमआयएमने 110 जागा, शरद पवार गटाने 36 जागा, मनसेने 13 आणि अपक्ष व इतर ज्या काही संघटना वगैरे असतात किंवा पक्ष असतात त्यांनी 100 जागा या निवडणुकीमध्ये जिंकलेल्या आहेत. हे आपल्याला आकडेवारी लक्षात ठेवायची नाही. फक्त तुम्हाला एक अंदाज यावा म्हणून या ठिकाणी आपण ते दिलेलं आहे, की कोणत्या पक्षाला किती नगरसेवक हे निवडून आलेले आहेत. त्यानंतर आपल्याला अजून काही महत्त्वाचे याच निवडणुकी संबंधित काही मुद्दे बघायचे आहेत. जसं की मुंबई बीएमसी ज्याला आपण म्हणतो, त्या ठिकाणी शिवसेनेची मागील 25 वर्षापासून सत्ता होती. ती यामुळे आता कुठेतरी संपुष्टात आलेली आहे मित्रांनो. त्यासोबतच दुसरा एक पॉइंट आहे, जालना आणि इचलकरंजी हे जे काही 2 शहर आहेत, त्या ठिकाणची जी महानगरपालिका आहे, त्यांच्यासाठी पहिल्यांदाच निवडणुका या ठिकाणी झालेल्या आहेत. कारण जालना हे नुकतंच 2023 मध्ये नवीन महानगरपालिका बनलेली आहे आणि इचलकरंजी त्याच्या अगोदर 2022 मध्ये स्थापन झालेली आहे आणि ही त्यांची पहिलीच निवडणूक होती मित्रांनो. यामध्ये आपण जर बघितलं हे जे काही निवडणूक आहे, या निवडणुकांमध्ये सर्वात तरुण नगरसेविका म्हणून पुण्यातील सई थोपटे या निवडून आलेल्या आहेत. त्यांचं वय आहे अवघं 22 वर्ष. हे सुद्धा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच महानगरपालिकांचा विषय आलेला आहे, तर त्याविषयी पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर त्यासंबंधित 74वी घटना दुरुस्ती आहे मित्रांनो. यानुसार महानगरपालिका आणि शहरी स्थानिक संस्था ज्या असतात त्यांना घटनात्मक दर्जा हा देण्यात आलेला आहे. यासाठी कलम आहे राज्यघटनेमध्ये 243 पी ते 243 झेड जी. आणि या ज्या काही निवडणुका असतात महानगरपालिकेच्या, ते राज्य निवडणूक आयोगाकडून घेतल्या जात असतात. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याची सदस्य संख्या किती ठरवण्यात आलेली आहे? तर महानगरपालिकांसाठी किमान 65 ते कमाल 175 अशी सदस्य संख्या ठरवण्यात आलेली आहे. पण अपवाद आहे त्याला बृहन्मुंबई महानगरपालिका, ज्याला कमाल सदस्य संख्या 227 एवढी ठेवण्यात आलेली आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचा आहे मुद्दा. यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जात असतो. त्यासोबतच अजून 2 महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. भारतातील पहिली महानगरपालिका मद्रास या ठिकाणी 1688 ला स्थापन झालेली होती आणि महाराष्ट्रातली पहिली महानगरपालिका विचारली तर ती आहे मुंबई महानगरपालिका, जी की 1888 साली स्थापन झालेली आहे. हे सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचे असे मुद्दे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, की देशातील पहिले मेनोपॉज क्लिनिक कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अशा प्रकारे हे मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्यात आलेलं आहे. तर त्याविषयी आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे बघायचे आहेत. तर नुकतंच बघितलं तर महाराष्ट्रातील सर्व शासकीय रुग्णालय शहरी भागांमध्ये हे मेनोपॉज जे क्लिनिक आहे ते सुरू करण्यात आलेले आहे आणि याची घोषणा नुकतंच जे आपले महाराष्ट्र राज्याच्या
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री आहेत मेघना बोर्डीकर यांनी केलेले आहे. आणि हे जे काही क्लिनिक आहे, असे क्लिनिक सुरू करणारे महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा होऊन जातो. याला आपण स्टार करून ठेवायचा आहे. या ठिकाणी कोणकोणत्या सुविधा मिळणार आहेत? तर या ठिकाणी तज्ञांकडून वैद्यकीय सल्ला, मानसिक आरोग्य समुपदेशन, हाडे, त्यानंतर हृदय आणि हार्मोन तपासणी होणार आहे. तसेच औषधोपचार आणि मार्गदर्शन एकाच ठिकाणी या ठिकाणी मिळणार आहे. त्यासोबतच आपल्याला मेनोपॉज अर्थात रजोनिवृत्ती काय असते हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. तर ही स्त्रियांच्या आयुष्यातील एक अशी अवस्था असते ज्यावेळेस त्यांची जी काही मासिक पाळी असते, ज्याला आपण पिरियड्स म्हणतो, ती कायमची या ठिकाणी थांबत असते. आणि त्यासाठी साधारण वय असतं त्या महिलेचं 45 ते 55 या वर्षामधील एखादी महिला असेल तर त्याच्यामध्ये ही रजोनिवृत्ती अर्थात मेनोपॉज ही होत असते. हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकतेच कोणत्या राज्याला जिंजर कॅपिटल ऑफ इंडिया असे घोषित करण्यात आलेलं आहे. तर हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, मिझोरम हे नुकतंच भारतातलं जिंजर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून घोषित करण्यात आलेलं राज्य आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर मिझोरम हे राज्य आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्याला जिंजर कॅपिटल ऑफ इंडिया असं घोषित करण्यात आलेलं आहे. अर्थात त्यालाच आपण आल्याची राजधानी असं सुद्धा म्हणतो. या संबंधित जर बघितलं तर डिसेंबर 2025 मध्ये जे भारताचं नीती आयोग आहे त्याने अधिकृतपणे मिझोरमला हा दर्जा देण्याची शिफारस केलेली होती आणि त्याचाच आता पुढे जाऊन निर्णय हा आता घेण्यात आलेला आहे. त्यासोबतच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की मिझोरमची निवड का करण्यात आलेली आहे, कारण मिझोरममध्ये जे काही आल्याचं पीक घेतलं जात असतं ते भारतामध्ये सर्वाधिक उच्च दर्जाचं आणि चवीसाठी प्रसिद्ध आहे. तसेच येथील जे काही आले आहे ते प्रामुख्याने नैसर्गिक पद्धतीने अर्थात ऑर्गॅनिक फार्मिंग पद्धतीने पिकवलं जातं, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये त्याला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. आणि अलीकडच्याच काळामध्ये हे जे काही मिझोरम राज्य आहे ते आले उत्पादनामध्ये त्याने खूप मोठी प्रगतीही त्या ठिकाणी केलेली आहे. तर हे सुद्धा आपण याविषयी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण बघूया. तर नुकतेच कोणत्या IIT मध्ये परमशक्ती सुपर कॉम्प्युटर कार्यान्वित करण्यात आला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, IIT मद्रासमध्ये हे नुकतंच परमशक्ती सुपर कॉम्प्युटर बसवण्यात आलेलं आहे किंवा कार्यान्वित त्याला करण्यात आलेलं आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. तर IITचं नाव आहे IIT मद्रास, ज्या ठिकाणी हे परमशक्ती सुपर कॉम्प्युटर कार्यान्वित करण्यात आलेलं आहे. हे प्रश्न आपल्याला विचारलं जाऊ शकतं. ते नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि जी काही प्रणाली आहे ती स्वदेशी बनावटीची अशी परमरुद्र सिस्टम आहे मित्रांनो. हे सुद्धा लक्षात ठेवा. याची निर्मिती भारताच्या सीडॅक आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अर्थात बेल यांच्याकडून करण्यात आलेले आहे. प्रमुख क्षेत्र कोणते आहेत की ज्याच्यामध्ये हे काम करणार आहेत? हवामान अंदाज, औषधांचा शोध आणि अणुविज्ञान. याच्या कार्यक्षमतेविषयी जर बघितलं, जटिल गणना अतिशय जलद गतीने हे करण्यास सक्षम आहे. म्हणजे जे साधारण कॉम्प्युटरला काही गणितीय क्रिया करण्यासाठी ज्याला कित्येक वर्ष लागू शकतात, हे काही मिनिटांमध्ये किंवा सेकंदांमध्ये करण्यास सक्षम आहे. तर एवढा मोठा फरक हा सुपर कॉम्प्युटरने या जगामध्ये आणलेला आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच याविषयी 2 महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. तर भारताने या संबंधित NSM अर्थात नॅशनल सुपर कॉम्प्युटर मिशन अर्थात राष्ट्रीय सुपर कॉम्प्युटिंग मिशन आपण ज्याला ओळखतो, ते 2015 मध्ये सुरू केलेलं आहे. ज्याद्वारे अशाच प्रकारे अजून अत्याधुनिक आपल्याला सुपर कॉम्प्युटर बनवायचे आहेत. असा आपण उद्देश या मिशनद्वारे ठेवलेला आहे. भारताचं जर पहिलं सुपर कॉम्प्युटर कोणतं आहे, असं जर परीक्षेमध्ये विचारलं, तर नाव लक्षात ठेवायचं आहे. परम 8000 जे की 1991 मध्ये डॉक्टर विजय भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली बनवण्यात आलेलं आहे. हे सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल की नुकतेच कोणत्या राज्यात जल्लीकट्टू महोत्सव साजरा करण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, तामिळनाडू या राज्यामध्ये हे जल्लीकट्टू महोत्सव नुकताच साजरा करण्यात आलेला आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहे. तर हा जो काही जल्लीकट्टू महोत्सव आहे, ते तामिळनाडू जे राज्य आहे
त्या ठिकाणचं हे महोत्सव आहे, जे त्यांच्या संस्कृतीचं प्रतीक मानलं जातं मित्रांनो. तर त्या ठिकाणीच एक पोंगल नावाचा सण असतं. त्याच सणाच्या दरम्यान हे जल्लीकट्टू महोत्सवाचं आयोजन हे त्या राज्यामध्ये केलं जात असतं. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि नुकतंच 17 जानेवारी 2026 ला त्या ठिकाणचं एक स्थळ आहे किंवा ठिकाण आहे अलंगनालूर, ज्या ठिकाणी जगातील सर्वात प्रसिद्ध जल्लीकट्टू स्पर्धा ही भरवली जाते. त्या ठिकाणी त्या ठिकाणचे जे मुख्यमंत्री आहेत एम.के. स्टॅलिन हे सुद्धा उपस्थित होते. हे सुद्धा आपण मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. आणि ही जी काही महोत्सव असतो मित्रांनो, ते माणूस आणि बैलांची एक जीवघेणी अशी थरारक स्पर्धा असते, जी दरवर्षी या राज्यांमध्ये भरवली जात असते. याविषयी आपण जर बघितलं तर 1-2 वर्षापूर्वी भारताच्या सुप्रीम कोर्टाकडून या जल्लीकट्टू महोत्सवावर बंदी सुद्धा घालण्यात आलेली होती. पण नंतर पुन्हा एकदा याच्यावरची बंदीही हटवण्यात सुद्धा आलेली आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. तर राष्ट्रीय स्टार्टअप दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए 16 जानेवारीला राष्ट्रीय स्टार्टअप दिवस अर्थात नॅशनल स्टार्टअप डे म्हणून आपण साजरा करत असतो. हा सुद्धा महत्त्वाचा दिनविशेष आहे. कारण बऱ्याचशा परीक्षांमध्ये यावर प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याविषयीच 16 जानेवारी 2016 ला भारतामध्ये स्टार्टअप इंडिया नावाची मोहीम ही सुरू केली होती. यामुळे आता आपण जर बघितलं तर 16 जानेवारी 2026 ला या मोहिमेला 10 वर्ष सुद्धा पूर्ण होत आहेत. म्हणून हा मुद्दा आपल्यासाठी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याचा उद्देश काय आहे? तर तरुणांनी केवळ नोकरी न शोधता ते नोकरी देणारे अर्थात जॉब क्रिएट करणारे बनावे हा मूळ उद्देश ठेवण्यात आलेला आहे. तसेच देशातील जे तरुण आहेत त्यामध्ये उद्योजकतेची भावना वाढवणे आणि नवनवीन कल्पनांना व्यासपीठ मिळवून देणे याचा हा मुख्य उद्दिष्ट असणार आहे. ते आपण लक्षात घ्यायचं आहे. या काही ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्या झाल्यानंतर आपण काल ज्या महत्त्वाच्या घडामोडी बघितल्या होत्या त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण काल घेतला होता. मारिया मचाडो यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल भेट म्हणून दिला. त्या कोणत्या देशाच्या विरोधी पक्षनेत्या आहेत? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी व्हेनेझुएला. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता. नळाद्वारे 24 तास पिण्यायोग्य पाणी देणारे भारतातील पहिले शहर कोणते बनले आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए पुरी. त्यानंतरचा प्रश्न होता की नुकतेच मत्स्य उत्पादनामध्ये भारत जगात कितव्या क्रमांकावर आला आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी भारत हा मत्स्य उत्पादनामध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आलेला आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये चर्चा केलेलीच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता. 28वी राष्ट्रकुल सभापती आणि पीठासीन अधिकारी परिषद 2026 कोठे पार पडली? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए नवी दिल्ली. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता. भारताने कोणत्या वर्षापर्यंत बालविवाह मुक्त होण्याचं लक्ष्य हे ठेवलेलं आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी 2030. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता. कोटक महिंद्रा बँकेचे पूर्णवेळ नवीन संचालक कोण बनले आहेत? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी अनूप कुमार साहा हे नुकतंच कोटक महिंद्रा बँकेचे पूर्णवेळ नवीन संचालक बनलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न होता की नुकतेच ITBPचे नवीन महासंचालक कोण बनले आहेत? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी शत्रुजित सिंह कपूर असं त्यांचं नाव आहे, जे की ITBPचे नवीन महासंचालक बनलेले आहेत. याविषयी सुद्धा कालच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहिलेलीच आहे. त्यानंतरचा प्रश्न होता की छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दिन कधी साजरा केला जातो? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी 16 जानेवारीला. या सर्व घडामोडींचा कालच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतर आपण काल एक होमवर्क क्वेश्चन दिला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की 2026 ची G20 परिषद कोणत्या देशात होणार आहे? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले होते आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी याचं योग्य उत्तर अतिशय डिटेलमध्ये कॉमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. आणि ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी अमेरिका या देशामध्ये 2026 सालची G20 परिषद ही होणार आहे. त्यानंतर मित्रांनो आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे. 2024 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. अतिशय महत्त्वाचा असा हा संदर्भामधला प्रश्न आहे आणि सोपा सुद्धा आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला या प्रश्नाचं उत्तर हे माहिती असायलाच पाहिजे. बघूया मग किती विद्यार्थी आहेत की या प्रश्नाचं उत्तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये देतात. आणि जे विद्यार्थी ठरल्याप्रमाणे डेली
आपले व्हिडिओ पाहणार आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत, त्यांना या महिन्याच्या शेवटी आपण ठरल्याप्रमाणे बक्षिसं देणार आहोत. तर उत्तरं द्यायचं आहे आणि बक्षिसं जिंकण्याचा प्रयत्न हे सर्व विद्यार्थ्यांनी करायचा आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच आपल्या लेक्चर्सच्या मोफत नोट्ससाठी टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्याला जॉइन करा. Instagram चॅनल आणि WhatsApp चॅनल सुद्धा आहे. त्याला सुद्धा जॉइन करून घ्या. त्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन अभ्यास साहित्य टाकत असतो. थांबूया मग पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.